अरे, अरे, अरे! सकाळी-सकाळी काय झालं यार हे माझ्यासोबत? सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर आज आहे रामनवमी म्हणून तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून रामनवमीच्या खूप-खूप शुभेच्छा. आता रामनवमी आहे आणि घरात काही गोड बनणार नाही असं होईल का? अजिबात नाही. सो आज ना मी शेवळ्याचा शिरा बनवायचं ठरवलं. पण तो शिरा करता ना माझी अख्खी जिरून गेली. कारण या ना विकतच्या व्हर्मिसेली होत्या आणि त्या फार बारीक असतात. त्यामुळे त्यांचा चुरा काही व्यवस्थित होत नाही. म्हणून मी ते जेव्हा पण मिक्स करत होती ना, तर त्या अख्ख्या सगळीकडे उडत होत्या आणि त्याच्यामुळे माझं अख्खं किचन खराब सुद्धा झालं होतं आणि त्यामुळे अख्खा मूड सुद्धा सकाळी-सकाळी खराब झाला. बट काय करणार म्हटलं जाऊ देत म्हणून असं थोडं-थोडं त्याला तोडून घेतलं आणि सगळे इन्ग्रीडियंट मिक्स करून फायनली हा शिरा रेडी झाला आणि खरं सांगू ना, तर खूप जास्त टेस्टी सुद्धा झाला होता. इकडे माझ्या शेवळ्यांचा शिरा बनतच नाही, तर कृष्णा आली टिफिन घेऊन कारण आज ना मम्मीने ढोकळे बनवले होते, सो तिने तेच माझ्यासाठी पाठवले. देन आम्ही आरती केली, पटकन जेवण आवरलं आणि म्हटलं चला आज ऑफ घेतला आहे, तर निवांत आराम करते. तर असं कसं होईल तेवढ्यातच ना मला माझ्या फ्रेंडचा कॉल आला, की ॲक्चुअली आपल्या शूटबद्दल काहीतरी डिस्कस करायचं आहे. म्हणून पटकन रेडी होऊन मला तिथे जावं लागलं आणि तिथे गेल्या-गेल्या ना मला माझी एक फॉलोवर ताई मिळाल्या. त्या एवढ्या क्यूट होत्या ना आणि खरं सांगू तर माझी त्यांना व्हिडिओत घ्यायची फार इच्छा होती. बट कसं आहे ना, कोणी कम्फर्टेबल असतं, कोणी नसतं म्हणून मी त्यांना विचारलं पण नाही. बट त्यांनी ना मला माझ्या व्हिडिओबद्दल छान कमेंट्स दिल्या. सो त्यांच्यासोबत थोड्या वेळ गप्पा झाल्या आणि तिकडनं ना लगेच मी मार्केटला आली. तर आम्हाला ना रामनवमीची खूप मोठी रॅली दिसली. ती बघून लगेच भाजीपाला घेतला आणि मग आम्ही गेलो राम मंदिरात रामाचं दर्शन घ्यायला.